तर विषय कसा आहे, 2200 वर्षापूर्वी सातवाहन जे राजे होते त्यांनी या घाटाची निर्मिती केलेली आहे. त्यांची जी राणी होती नयनिका म्हणून त्या राणीचं नाव होतं. देऊळमध्ये जर आतमध्ये बघितलं ना तुम्ही तर त्याच्यावर काही हे आहे, शिलालेख वगैरे आहेत किंवा काही ठिकाणी त्या राणीचे वगैरे स्टॅच्यू वगैरे होते. त्यांच्या जे राजांची जी कारकीर्द होते ना, त्या प्रत्येक राजे सातवाहनांचे त्यांचे स्टॅच्यू होते पहिले त्या केव्हमध्ये, ते आता खराब झाले काळाच्या ओघामध्ये. तर हा जो घाट आहे हा घाटवाटांचा राजा म्हणून ओळखला गेलेला विषय, म्हणजे घाटवाटांचा राजा म्हणजे नाणेघाट. तर या खाली जे गाव आहे ना त्याला वैशाखरे असं नाव आहे. वैशाखरे म्हणजे पूर्वीच्या काळी जो व्यापार व्हायचा, इकडलं मसाल्याचे पदार्थ असतील किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्या खालून वरती देशावर जातात, म्हणजे कोकणातून घाटमाथ्यावर. घाटमाथ्याचा प्रदेश म्हणजे इकडे वरती जे गाव आहे आपण जे उतरलो ते घाटघर, म्हणजे घाटाचं घर, घाटघर हे वरचं गाव आहे. आणि खाली आहे ते वैशाखरे, म्हणजे खाली जे व्यापारी यायचे किंवा लमाण यायचे त्यांचे जे तांडे यायचे ते खाली वैशाखरे गावात रुकायचे. वैशाखरे म्हणून ते खाली गाव आहे. तर पूर्वीच्या काळात जो व्यापाराचा म्हणजे पहिला चाकाचा शोध वगैरे काय लागला नव्हता, तर ते बैलांच्या पाठीवर खेचरांच्या पाठीवर असा व्यापार व्हायचा. कोकणातली आता महत्त्वाची बंदरं त्या काळात कोणती होती की कल्याण, सोपारा, चौल, अलिबागमधलं चौल माहिती असेल, तर ही महत्त्वाची बंदरं होती. आणि तिकडून जो माल यायचा ना तो इकडे पैठण असेल, नाशिक साईड वगैरे असेल, इकडे वरचा जो भाग आहे पुण्याचा भाग आहे, हा इकडे पुणे येतं, इकडे रायगड साईड येते सगळं कोकणाचा भाग. तर असा तो व्यापार व्हायचा. आणि त्या काळामध्ये म्हणजे 2000 वर्षापूर्वी जो व्यापार महाराष्ट्रात चालू आहे असायचा, जवळपास 70 ते 80 घाटवाटा होत्या, रस्ते नव्हते. ठीक आहे. तर या बाजू म्हणजे नाणेघाटाचा संरक्षण, आपण जो किल्ला बघणार आहोत जीवधन, तो का बांधला गेला तर या घाटवाटेचा संरक्षक म्हणून तो किल्ला बांधला गेला. की या घाटवाट्यावर जर कोणताही माल जात असेल तर शत्रूने लुटू नये म्हणून त्या किल्ल्यांवरती शिबंदी ठेवली जायची. शिबंदी म्हणजे सैन्य, म्हणजे काही मावळे ठेवले जायचे, काही सैनिक ठेवले जायचे की या घाटवाट्यांवर जो व्यापार चालायचा त्या व्यापारावर लक्ष ठेवणं आणि त्या व्यापाराच्या मालाचं संरक्षण करणं. या किल्ल्यांचा निर्मितीचा उद्देश हा महत्त्वाचा तेच आहे की या घाटवाट्यांचं संरक्षण करणं. म्हणजे या प्रभावळी सातवाहन राजांनी जे किल्ले बांधले त्याच्यामध्ये जीवधन असेल किंवा चावंड असेल, हडसर असेल, निमगिरी असेल, हनुमंतगड असेल, सिंदोळा असेल, शिवनेरी आहे महत्त्वाचा किल्ला, असे 7-8 किल्ल्यांची दुर्ग शृंखला सातवाहन राजांनी इकडे निर्माण केली. म्हणजे 2200 वर्षापूर्वी. नंतर मग शिवाजी महाराजांचा जो काळ आहे त्याच्यात मग दुर्ग केंद्रित राज्यपद्धतीचा उगम विस्तार हे महाराजांच्या काळात झालेलं नंतर. आणि त्यांच्या काळात मग किल्ल्यांचा वापर प्रजेच्या संरक्षणासाठी केला गेला आहे किंवा स्वराज्य विस्तारासाठी केला गेला, राज्य विस्तारासाठी केला गेला आहे. पण पूर्वीच्या काळी किल्ल्यांचा वापर हा घाटवाट्याचा म्हणजे मालाचं संरक्षण करणं किंवा आजूबाजूच्या प्रदेशावर देखरेख ठेवणं याच्यासाठी केलं जायचं. तर आता आपण पुढे तो जीवधन किल्ला बघू. हे एवढंच फक्त लक्षात ठेवा की हे सातवाहन राजांचं महत्त्वाचं केंद्र होतं त्या काळातलं. आणि त्यांच्या राजधानी होत्या पैठण, नगर या त्यांच्या राजधानी होत्या. आता इकडे वरती हा जो तुम्ही हा भाग बघता पैठण, हा त्या काळातलं एक बांधणी केली असेल त्याच्यामध्ये. हा पूर्ण घाट फोडलेला आहे पूर्ण बघितलं तर. एकच दगड हा, एकच रॉक आहे, त्याच्यातून हा घाट निर्मिती गेलेला आहे. याच्या वरती गेलो ना घाटघरला की पाण्याच्या टाक्या पण आहेत. म्हणजे जे व्यापारी खालून यायचे ना चालत ते दमून भागून यायचे, तर वरती गेल्यावर त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वरती साधन आहेत. वरती पाण्याच्या टाक्या वगैरे दिसत बघा. वरती आपण येताना बघितला तो नानाचा अंगठा, नानाच्या म्हणजे अंगठ्याच्या आकारासारखा दिसतो म्हणून तो नानाचा अंगठा. आणि त्या बाजूला रिव्हर्स वॉटरफॉल आहे. असं याचा इतिहास आहे. ठीक आहे.